हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज वार आहे सोमवार आणि मी तुम्हाला आज एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. रुचा इथे झोपलेली आहे, तोपर्यंत काम आवरून घेते. बस तिथे खिडकीत बस. चल. हां गुड गर्ल. तिकडे बघ मावशी काय करते. हाय कर मावशीला. हाय कर ना मावशीला. तिथेच बसून राहता. आता खाली उतरू नको. खाली उतर आता. कशी उतरणार आता खाली? आता उतरणार कशी? कशी उतरणार? उतर खाली. कसं नाही यायचं. आणि कसं उडी. मावशी काय काय खाते बघे. खाते का तू? ऋतू ये. आज मी बनवणार आहे चणा डाळ आणि हरभऱ्याची पालेभाजी. चणा डाळ स्वच्छ धुवून घेतलेले आणि त्यानंतर मी गरम पाण्यामध्ये ठेवते. पाणी आधी गरम करून घेतलं तरी चालेल. मी आता इथे चणा डाळ आणि पाणी एकत्रच गरम करत ठेवते. त्याच्यामुळे काय होतं, चणा डाळ लवकर शिजते. हरभऱ्याची पालेभाजी तशी सुकीही खायला छान लागते, कांदा टोमॅटो मिरचीवर, आणि अशी रस्स्याची भाजी पण छान लागते. तुम्ही कशा प्रकारे करता कमेंट करून मला नक्की सांगा. रेसिपी असेल तर तीही माझ्यासोबत शेअर करा, मी नक्की करून बघेल. तर इथे चणा डाळ कुकरला लावलेली आहे शिजत. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये छान शिजते, कारण आपण आधी भिजत घातली होती. आणि इकडे पालेभाजी निवडून घेते. हरभऱ्याची पालेभाजी आहे. याचे देठ काढून घ्यायचे आणि बारीक चिरून घ्यायची. खूप छान लागते ही भाजी. आता इथे चणा डाळ शिजलेली आहे, ती काढून घेते आणि त्याच कुकरला मी फोडणी देते भाजीला. इथे हरभऱ्याची पानं चिरल्यानंतर स्वच्छ धुवून घेते. लसूण ठेचून घेतला आहे आणि टोमॅटो. तेल गरम करत ठेवलेलं आहे. मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिली. त्यानंतर थोडंसं हिंग घालायचं आहे, म्हणजे पचनाला हलकं राहते, कारण आपण चणा डाळ टाकलेली आहे. 2-3 लसूण पाकळ्या ठेचूनसुद्धा घातलेल्या आहेत आणि टोमॅटो घालून घेते. आलं लसूणची ठेचून पेस्ट बनवलेली सुद्धा आहे, ती 1 चमचा घालणार आहे. आता फोडणी जळायला नको म्हणून मी खाली उतरवून घेतलं आहे आणि व्यवस्थित लसूण फोडणी झाली की त्याच्यानंतर मग घालून घेते हळद. पाव चमचा हळद घेतलेली. मसाला तिखट आपण कमी जास्त करू शकतो आणि काळा मसाला घातलेला आहे. काळा मसाला मी 2 ते 2.5 चमचे घातलेले. त्यानंतर हरभऱ्याची पानं धुवून घेतलेली ती घालायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची. पानं परतून घेतली की त्यानंतर त्यामध्ये घालून घेऊया आपण शिजून घेतलेली चणा डाळ. चणा डाळ शिजवताना काहीच घातलं नव्हतं, त्यामध्ये मीठसुद्धा नव्हतं घातलं. नंतर आपण भाजीमध्ये जसं लागेल तसं चवीनुसार मीठ घालणार आहोत. परतून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते. जे डाळीचं पाणी उरलं होतं तेच पाणी टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि कुकरला 2 शिट्ट्या येऊ द्यायच्या. डाळ फोडली तरी चालेल त्यामध्ये, म्हणजे स्मॅश करून घेतली तरी छान लागते. इथे दीदी काही ड्रेस घेऊन आलेली, ते ट्राय करून बघत होती. हा पिंक कलरचा आहे, तो पूर्ण सेट आहे. काही कुर्तीज आहेत, तर याच्यावरची ओढणीसुद्धा छान आहे आणि ड्रेसचे मटेरियल वगैरे खूप सुंदर आहे. डेली यूजला किंवा ऑफिससाठी आपण यूज करू शकतो. आणि इथे चालू आहे मस्ती, खेळ चालू आहेत. तर 2-3 ड्रेस आहेत. तुम्हाला कसा वाटतो, कोणता कलर छान वाटतो कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.